Hello student, I am Mrs. Harshbala Jagtap from Jnanganga Vidyaniketan Manchi Hill. Dear student of 6th standard, at first, welcome to our English session. Now we are going to learn a very interesting story. 1.6, page number 20. What is the name of the story? The name of the story, Tit for Tat. Tit for tat means जशास तसे. Now listen carefully student. Keep your fingers that line. Once upon a time a camel and jackal lived by a river near the water edge. Water edge means पाण्याच्या किनारी. खूप दिवसापूर्वी एक कॅमल आणि जॅकल, जॅकल मीन्स कोल्हा, कॅमल मीन्स उंट, उंट आणि कोल्हा नदीच्या किनारी राहत होते. नियर द वॉटर एज म्हणजे पाण्याच्या किनारी ते राहत होते. अँड ऑन द अदर साईड ऑफ द रिव्हर, आणि त्याच्या नदीच्या दुसऱ्या बाजूला देर वॉज अ व्हिलेज विथ फील्ड्स अँड फार्म्स. त्या गावामध्ये नदीच्या दुसऱ्या बाजूला शेते आणि शेतमळे होते. द जॅकल वॉज व्हेरी क्लेव्हर. जॅकल म्हणजे कोल्हा, कोल्हा फार हुशार होता. ही टायर्ड टू प्ले अ ट्रिक ऑन हिज फ्रेंड द कॅमल. आणि तो काय प्रयत्नात असायचा की त्याच्या मित्रांना फसवायचं. हू वॉज हॅपीली मचिंग अवे हिज फूड द जॅकल बिगेन टू टेम्प्ट हिज. टेम्प्ट मीन्स भुरळ घालणे. आणि उंट आपला रवंथ करत बसलेला होता. मचिंग अवे हिज फूड, मचिंग मीन्स रवंथ करणे, आणि उंट आपला रवंथ करत बसलेला होता. द जॅकल बिगेन टू टेम्प्ट, टेम्प्ट मीन्स भुरळ घालणे, आणि ह्या कोल्ह्याने त्याला भुरळ घातली. टू गो फॉर शुगर कॅन ट्रीट अ फार्मर्स फील्ड. आपण की नाही ऊसाच्या शेतामध्ये ऊस खाण्यासाठी जाऊ. ॲट फर्स्ट द कॅमल हेसिटेटेड. हेसिटेटेड मीन्स घुटमळणे. उंट सुरुवातीला थोडा घुटमळला. बट इन द एंड ही ॲग्री टू गो विथ द जॅकल अँड रेड हिज शुगर कॅन फील्ड. रेड मीन्स धाड घालणे. अगोदर उंट घुटमळला, पण नंतर तो तयार झाला. ॲग्री मीन्स मान्य. मग नंतर त्याने मान्य केले आणि दोघेजण मिळून आता ऊसाच्या शेतावर धाड टाकणार, म्हणजे ऊस खाण्यासाठी आता ते जाणार. द जॅकल सॅट ऑन द कॅमल बॅक अँड द टू फ्रेंड्स क्रॉस द रिव्हर. आणि हा कोल्हा उंटाच्या पाठीवर बसला आणि नदी पार करून ते निघाले आता ऊस खाण्यासाठी. दे एट देअर फील इन द शुगर कॅन फील्ड्स. आणि त्यांनी ऊसाच्या शेतामध्ये जाऊन भरपूर ऊस खाल्ला. सडनली अचानक द जॅकल बिगेन टू हाऊल. हाऊल मीन्स विव्हळणे, ओरडणे, केकाटू लागणे. सेड द कॅमल. आणि कोल्हा ओरडायला लागल्यामुळे सेड द कॅमल, कॅमल म्हणाला यू विल वेकअप द फार्मर. अरे तू त्या शेतकऱ्यांना जागं करशील. बट द जॅकल वेंट ऑन हाऊलिंग. पण त्याने काही त्याचं विव्हळणं, ओरडणं थांबवलं नाही. तो ओरडायलाच लागला. शुअर एनफ. मग साहजिकच द फार्मर अँड हिज हेल्पर्स कम रनिंग टू द फील्ड. मग शेतकरी जागा झाला आणि शेतकरी आणि त्याच्या शेतातली माणसं सगळी शेताकडे पळत पळत आली. द नॉटी जॅकल स्लीप अवे बट द पुअर कॅमल कुड नॉट डू सो. नॉटी मीन्स खोडकर, आणि हा खोडकर कोल्हा स्लीप अवे बट द पुअर कॅमल कुड नॉट डू सो. जॅकल स्लीप्ड अवे म्हणजे जॅकल तिथून सटकला. बट द पुअर कॅमल कुड नॉट डू सो. पण उंटाला तसं काही करता आलं नाही. द फार्मर बीट हिम अप अँड ड्रो हिम अवे. बीट मीन्स चोप देणे, ड्रो मीन्स हुसकावून लावणे. आणि त्या शेतकऱ्यांनी उंटाला खूप चोप दिला आणि हुसकावून लावले. द जॅकल वॉज वेटिंग फॉर हिज कॅमल ॲट द रिव्हर साईड. आणि हा लबाड कोल्हा पुढे नदी किनारी जाऊन त्याची वाट पाहत बसला. ही सेड सॉरी ब्रदर बट आय ॲम इन द हॅबिट ऑफ सिंगिंग आफ्टर अ गुड डिनर. आणि म्हणतो कसा पहा, मला चांगलं जेवण झाल्यानंतर मला गाणं गाण्याची सवय आहे. आय होप यू डिडंट माइंड इट मच. मला अपेक्षा आहे तसं तू काही मनाला लावून घेऊ नकोस.
द कॅमल डिडंट से एनिथिंग. कॅमल काहीच न बोलता ही लेट द जॅकल सीट ऑन हिज बॅक. द एंटर द रिव्हर. आणि ते पुन्हा निघाले तेव्हा जॅकल त्याच्या पाठीवर पुन्हा बसला. अँड एंटर द रिव्हर. आणि नदीत उतरले. द नियर द मिडल ऑफ द रिव्हर. मिडल मीन्स मध्यभागी. आणि नदीच्या मध्यभागी आल्यानंतर द वॉटर वॉज व्हेरी डीप. पाणी खूप खोल गेलेलं होतं. द कॅमल बिगेन टू टेक अ डीप इन द रिव्हर. आणि मग कॅमलने पण काय केलं, उड्या मारायला सुरू केलं. द जॅकल वॉज फ्रायटन्ड. मग मात्र जॅकल घाबरला. फ्रायटन्ड मीन्स घाबरणे. व्हॉट आर यू डुईंग. अरे तू हे काय करत आहेस. यू सिली फेलो. तू असं मूर्खासारखं काय करत आहेस. आर यू ट्राईंग टू ड्रॉन मी. ड्रॉन मीन्स बुडवणे. मला बुडवतो आहेस काय. नो ब्रदर सेड द कॅमल. कॅमल पण काय म्हणाला, नो ब्रदर, इट्स जस्ट दॅट आय ॲम इन द हॅबिट ऑफ द टेकिंग अ डीप इन द रिव्हर आफ्टर अ गुड मील. कॅमलने त्याला काय उत्तर दिलं, अरे मित्रा, मला पण जेवल्यानंतर पाण्यामध्ये उड्या मारायची सवयच आहे. आय होप यू डोंट माइंड. मला अशी अपेक्षा आहे की तू काही मनाला लावून घेऊ नकोस. द नॉटी जॅकल. द खोडकर कोल्हा. द नॉटी जॅकल लर्न्ड हिज लेसन. आणि खोडसळ कोल्ह्याला मात्र चांगलाच धडा शिकवला. ही नेव्हर ट्रबल द कॅमल अगेन. ट्रबल मीन्स त्रास देणे. ही नेव्हर ट्रबल द कॅमल अगेन. आणि मग त्याने पुन्हा कधीच उंटाला त्रास देणार नाही असं त्या गोष्टीमध्ये सांगितलं आहे. थँक्यू व्हेरी मच.